तर काश्मीरमध्ये आले आणि ह्या गाण्यावर डान्स नाही म्हणल्यावर कायच फायदा. सो गाईज आमच्यासोबत आता काय झालंय माहिती आहे का, सांगा. तर गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललो गंडोला राईडसाठी. तर गंडोला राईड आहे ना, एक रोप असती, त्याच्यावर एक गाडी असती, तर ती आपल्याला एकदम उंचीपर्यंत घेऊन जाते. तर आम्ही ती राईड करायला चाललो आहोत. तर खूपच छान असा हा व्हिडिओ होणार आहे. तर आम्ही त्यात ना सगळं सांगणार आहोत की त्याचे तिकीट्स काय असतात, किती वाजता जावं लागतं, काय सगळं त्याची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊत. तर हे बघा, हे आहे आमचं हॉटेल जिथं आम्ही आहोत सध्या स्टे करतोय. हर्बन रिसॉर्ट असं काहीतरी नाव आहे ह्या हॉटेलचं. तर खूपच छान यांची सर्विस वगैरे आहे. तर आम्हाला तर खूप आवडली. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर ह्या हॉटेलमध्ये तुम्ही स्टे करू शकतात. तर आता गाडी बाहेर आलेली आहे आणि मी चालले आता बाहेर. हे तर आवरून बसले. तर सकाळपासून यांची आहे ना खूप चिडचिड होऊ राहिली माझ्यावर, कारण मी लवकर आवरलं नाही. मेन म्हणजे ना हॉटेलमध्ये थोडीशी लाईट गेली ती थोड्या वेळासाठी. तर मला आहे ना हेअर ड्राय करायचे होते, त्यामुळं मग उघडून दरवाजा मला दरवेळेस तिकडे न्यायला लावतात. काय बाई, हे बघा थोडंसं ऊन पडलं ना इकडं, खूप छान वाटतं. काय करताय तुम्ही, तुम्हाला तिकीट्स भेटले का नाही? तर तिकीट्स ना आम्ही पहिले ऑनलाईन बुक केले होते. तर हे काय त्यांना सापडून नाही राहिले. आम्ही 2 ते 3 हप्ते पहिले ना तिकीट बुक केलेले. तर तिकीटचे प्राइस किती होतं? 800 होती एक. 800 पर पर्सन. तर दोघांचं मिळून किती? 1600 ना. 1800 को तो नहीं मिला हमें, 1600 को मिल गए दो टिकट्स. फेज 1 होगा ना. हा फेज 1 आहे. तर याच्यात ना 2 फेज असतात, एक फेज 1 आणि फेज 2. तर नॉर्मली ना फेज 1च प्रेफर केलं जातं, कारण फेज 1वरच आपण आहे ना खूप लांब जातो आणि म्हणजे खूप वरती जातो. तर काल आम्ही थोडंसंच वरती गेलतो, तर मला खूप ब्रीदिंग प्रॉब्लेम होत होता. तर मग आम्ही सिलेक्ट केलेलं आहे फेज 1च, कारण फेज 2 म्हटलं ना ते खूपच वरती जातं का. सो गाईज आमच्यासोबत आता काय झालंय माहितीये का, सांगा. 1 महिना झाला ना बुक केलं होतं, त्याच्यानंतर लय सारे प्लॅन चेंज झाले आणि यांचे पण डे अलग झाले. तर आमची गोंडल राईड कालच होती, तर आमचे तिकीट वाया गेले. आता परत बुक करायचे. 1620 रुपये पाण्यात गेले. 1600 रुपये आमचे असेच वेस्ट केले, कारण आम्ही नीट लक्षच आल्यावर आम्ही बघितलंच नाही. आम्हाला वाटलं की PDF च्या नुसारच सगळा प्लॅन चालू आहे, पण तो काय प्लॅन तसा चालू नव्हता. ते काय मेन काय झालं, माझ्या मोबाईलमधून बुक नाही केलं ना, त्याच्यामुळे मला माहितीच नव्हतं. ह्याच्या मोबाईलमधून बुक केलं होतं म्हणून मला काही सापडलंच नाही लवकर तिकीट, नाही का. तर आत्ताशी सापडलं, मग आता डेट दिसली 16 तारीख होती काल. मेन म्हणजे आम्ही किती किलोमीटर आलो असतो ना, 10-15-20 किलोमीटर आला असून पुढं. तर आत्ताशी कळलं आम्हाला, आत्ताशी तिकीट सापडलं. सकाळपासून मी तेच करत होतो, माझ्या मोबाईलमध्ये सापडत होतो मी तिकीट वगैरे, नाही का. पण नंतर कळलं की ह्याच्या मोबाईलमध्ये 16 तारीखची आहे आणि आज आहे तारीख 17. तर खूपच गडबड झालेली आहे. तर आता परत बुक करावं लागते. मग गंडोलासाठी आम्हाला उद्या जावं लागेल. श्रीनगर आहे ना ते आपल्याला बघायला भेटेल आज. तर भैया जे पण साईट सीइंग वगैरे असताना तिथे आम्हाला नेतील. तर आम्ही तुम्हाला पण दाखवू की का श्रीनगरमध्ये कुठं काय काय आहे ते, है का नाही. हो. आज थोडा मूड ऑफ झालाय. हा ना, माझा पण झालाय. पण काय जाऊ द्या. श्रीनगर जे उद्याचं करायचं होतं ना साईट सीइंग श्रीनगरची, ती आम्ही आज करतोय. तर मग उद्या आम्ही गंडोलासाठी जाऊ. फक्त मूड ऑफ कशामुळे झाला की बाबा पैसे गेले म्हणून. तर बस वाईट वाटलं. बस जास्त टेन्शन न घेऊ, नाहीतर फिरण्याची मजा वाया जाईल. तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा, मजा येईल खूप. लाईक करा, सबस्क्राईब करा, आता सांगून ठेवते बरं का. तर गाईज आम्ही आत्ता आलो मुघल गार्डन मध्ये. तर इथलं हे फेमस जागा आहे. तर इथलं जे तिकीट आहे ना ते अडल्टसाठी 30 रुपये आहे. तर 30 आणि 30 आम्ही 60 रुपयाचं तिकीट काढलंय आणि आता आम्ही चाललो आतमध्ये. तर गाईज बघा, इथे ना समोर एकदम पूर्ण एवढं सारं पाणी आहे ना, समुद्र टाईपच आहे. तर त्याच्यामुळे ना इथं जास्त थंडी वाजते. जिथं काल आम्ही बर्फामध्ये गेलतो ना तिथे एवढी थंडी नव्हती, पण आज इथं खूपच थंडी वाजते. का थंडी कशी आहे? जास्त आहे, बर्फपेक्षा जास्त आहे. हो ना, बापरे.
तर हे आहे गार्डन. मला तर आता बोलता नाही येऊ राहिले, असं थरथर होऊ राहिले मी. मला खूपच दम लागतोय. थंडी म्हणलं ना हात थरथर कापतात. मी बघितलं का, एक ग्लव्ज माझा एका हातात आहे आणि दुसरा मी गाडीतच सोडून दिला, कारण ग्लव्ज नाही ना फोन यूज करता नाही येत. तर खूपच छान गार्डन आहे. तर मस्त वाटतं इथं. तिथे ना समोर मला काहीतरी दिसतंय. आय थिंक ते ड्रेसेस वगैरे असतात ना इथले लोक, ते आहेत. चला तर बघू काय कसं आहे ते. चला 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 ना. काय लागली चला मी माझ्याकडे सगळ्यांना bag दिली, दाखवते स्वतः की काय आहे इथं. ये क्या है भैया, रेंट से है कि बेचने को है? नहीं बेचने का नहीं, फोटो का होता है। ओके ओके. ओ बघा असे फोटोज इथं. ओके. हां हां. लाइक दिस ओके. 5 मिनट में फोटो रेडी मिलेगा, कोई चेंज नहीं करना ऊपर से। ऐसे तो नहीं बनाना है हमें, इसी में फोन में रेंट क्या है निकालना ड्रेस का? है. ड्रेस का रेंट क्या है बस? हाँ फिर ड्रेस ही ले लो, अपने मोबाइल से बनाओ, कोई परवाह नहीं। 150 रुपीज देना है ड्रेस का, आप अपने मोबाइल से ले लो, अच्छा. फोटो ले लो, वीडियो ले लो, कोई परवाह नहीं। हे बघा हो. और जेंट्स का कौन सा है? कोणतं चांगलं वाटतं जेंट्स कलर? का है वो। कुर्ता टाइप है फक्त, है ना? हाँ ये पर पर्सन 150 रुपए क्या? जी कपल में दे दो ना, आई मतलब कपल में 150 में दे दो, ऐसे बोल रही हूँ मैं. जी। हाँ. काय म्हणले? होय? कोई बात नहीं म्हणले. कोई बात नाही म्हणजे काय? मला काय समजलं नाही वाटतं. हे बघा हे जे आहे ना, हे आपण दाखवायचं आहे ना काय म्हणून नेमकं. कश्मीरी कांगरी। कांगरी यस कांगरी. यस। यहाँ पे गर्म है क्या? ये अभी गर्म है? हाँ हॉट। अच्छा, आप लोग ऐसे मतलब ऐसे कपड़े पहनते हो? फेरन के अंदर लगा लेते हैं। अच्छा, तो मतलब इससे ठंड नहीं लगती है. दिस इज आल्सो कॉल्ड विंटर वाइफ। ओके. यस। मराठी बोल ना घरासोबत. हा? मराठी सांग ना. काय सांगू? काय विचार ना. काय आहे हे? तुम्हाला समजते मराठी? थोड़ा थोड़ा कर लेते म्हणजे थोडी तेवढी त्यांना समजते वाटतं बरं का. तर हैं। मतलब इकडे तिकडे. बस और अच्छा अच्छा. तर यांना तेवढं समजतं. हे काय असतं मेन म्हणजे, हे लाकडाचं आहे नाही, काय म्हणतात तो याला? बंबू का है क्या है? ये नहीं। ये ऊपर वाला क्या है? ये निकलता है, ये बम्बू का नहीं होता, तो छोटा छोटा रूट होता है, ओके ओके, रूट्स का. उसी से बनता है। और उसके अंदर का वो मटका वो टाइप. मडका है मडका. हाँ हाँ हाँ. मिट्टी का बनाते हैं, अच्छा. पक्का मिट्टी हाँ, तैयार कर लेते हैं। अच्छा अच्छा. आणि त्याच्यात ते मडका, त्याच्यात ते कोसा. कोसा आणि राख आहे ना? कोसाची राख झाली. कोशाची हाँ, राख राख होते. है, अच्छा अच्छा अच्छा. राख है। हे बघा कितने पूर्ण गरम कितने लागतं. घंटे तक चलता है? ये चलेगा 4-5 बजे तक। 4-5 बजे तक. अभी सुबह से झाला है का? म्हणजे सुबह यांचे से कपडे लगाया, तसे 5 असतात ना, ते कपड्यांमध्ये असं इथं ठेवून असं सुबह ठेवर. ठेवून देतात. हे बघा हे ठेवून दाखवते. देखो क्या चलेगा। हे बघा एका हाताने, म्हणजे एक हात असा बाहेर असं लटकू देते ऐसे रखता है, आणि हे असं ठेवतात हात. रात को बिस्तर में भी रहता है। अच्छा, बिस्तर में भी लगा रहता है कोई आपके. वाटर बोतल रखता है, हाँ, कोई हाँ. कांडी रखता है, कोई पावर कम्बल लगाता है। अच्छा, तो मतलब हीटर की जरूरत नहीं रहती है. हीटर की जरूरत नहीं रहती। ओके. इसमें कोयला चलता है 24 घंटा। हाँ 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 24 इसमें जो कोयला डाला हाँ ये हाँ. शाम तक चलेगा। अच्छा, शाम के वक्त फिर थोड़ा सा और डाल के पूरा रात चलेगा। ये तो बहुत अच्छी बात है. हा निकू बोल रे 200. हा, सांग बरं. अहो द्या ना आम्हाला 200 रुपये मध्ये. असं काय करताय तुम्ही? 250 करेगा। ते बघा कसे बोलू राहिले. अच्छा आजा बेटा कोई बात नहीं। निकाल कोट कोई बात। ओके. कोणता कलर माझ्यावर चांगला दिसेल हो? इट चांगला वाटला। चांगला. वाटलं. अहं. ये अच्छा है दीदी, कौन सा? ये वाला मारून कलर ये? बढ़िया। हाँ ये थोड़ा डीप कलर है, इसमें हाँ हाँ. फोटो भी अच्छा आएगा आपका। ओके ठीक है, चलो करते हैं ये वाला. ये आपके फेस के ट्यून के हिसाब से अच्छा लगेगा। आगे आपकी मर्जी। पण थोडा असं गेल्यावर नाही वाटतो का? दिस कलर यू गो फॉर दैट। चांगला आहे ते पण. कोणता हा का? हम्म. ओके ठीक आहे, ये वाला निकालो. तर बघा आता मी ना पूर्णपणे काश्मीरी लुक घेणार आहे. सो गाईस ते जाऊ द्या, तोपर्यंत तुम्ही मला बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते. हे बघा जरा इधर की ओर करो, आता खुद देखता है, इधर को देखो ना। हा, खुद देखता है खुद. हाँ, काय देखता हुए. इसको देखो ना कैसा, कितना अच्छा लग रहा है। और
त्यांना पण कळालं की मी मलाच दाखवते म्हणून. हाँ चलो कर रहा है एंजॉय. हे वेगळंच दिसतंय पण वरचं. वरचं वेगळंच दिसतंय. वेरी गुड. कुठला आहे मी? इसको मत खींचो बस. तू सकाळी मेकअप केला होता ना? मेकअप मी आता थोडी मेकअप केलं, मी फक्त लिपस्टिक लावली कारण नाश्त्याच्या टायमाला निघली असते ना, त्यामुळे मग आत्ता लावली. तर हे बघा मी टिकली नाही आणली, तर हे असं मी जुगाड केला इथं. हे कानातलं घेतलंय आणि इथं टिकली लावते. आता आहे ना मी मस्त मस्त रील शूट करणार आहोत, तर ते रील्स पण आहे ना तुम्हाला खूप आवडतील. ते रील्स पण जाऊन बघा नक्की, इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण पडतीलच. हे बघा आता आम्ही चाललो वरती, आणि वरती काय काय ते बघू आता. काय काय वाटतंय तुम्हाला, काय काय असेल? इथे काहीतरी फाउंटेन पाहिजे होतं कारंजा पाण्याचं. हा वाटतंय मला पण असेल वरती म्हणून. हे झाडाचं नाव काय? चिनार. काय? चिनार. चिनार. बघ किती साईज मोठी बघ ना वरती. अरे बापरे, खूपच मोठं झाड आहे. हे गार्डन कधी भारी दिसतं जेव्हा उन्हाळा चालू होतो ना, हा पूर्ण ग्रीनरी होऊन जातं. सगळे जे जेवढे सुकलेत ते सगळे हिरवेगार होऊन जातात एकदम. आता आपण आलोय हिवाळ्यात. हिवाळ्यात म्हणजे फक्त आता बर्फ बघायला एकदम भारी वाटतं, आणि उन्हाळ्यात हा. फक्त एक ग्रीनरी भारी वाटतं. उन्हाळ्यात फक्त इथे ग्रीनरी असती आणि हिवाळ्यात फक्त स्नो असतो. तर आता आम्हाला यांना बघून वाटलं होतं की हे मराठी आहेत म्हणून, पण काय यांची भाषा आम्ही गपचूप ऐकली, मराठी नव्हती. आम्हाला वाटलं मराठी लोक भेटलेत, तर आम्ही खूप मनाला प्रसन्न वाटत होतं आम्हाला की आमच्या भाषावाले लोक भेटले म्हणून, पण काय नव्हतं ते. हे बघा इथून दाखव बरं सीन, किती सुंदर वाटतंय. ते पुढं पाणी वगैरे सगळं, वाव. ते असं कॅमेऱ्यात नाही चांगलं दिसत आहे, पण रिअलमध्ये खूपच छान वाटतं. तर काश्मीरमध्ये आले आणि ह्या गाण्यावर डान्स नाही म्हणल्यावर कायच फायदा. चिपक चिपक के चलती है कभी कभी दो राहें, जुड़े जुड़े कुछ ऐसे कि लगा हो जैसे कम, डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें, किसी के मिल जाने से हुई हो जैसे कम. तेरा मेरा तेरा मेरा तेरा मेरा तेरा मेरा किस्सा तिरंगी, कभी कभी चलती है कभी कभी रुकती, कहानी में रंगी. तू कन्याकुमारी, नॉर्थ साउथ की देखो दूरी ही सारी, कश्मीर में. बस बस दमली दमली, चल चल. चला चला चला. पण मस्त वाटलं हे गाण्यावर डान्स करून. कशी आमची डान्सर, कशी डान्सर? एकच नंबर असं कमेंट येते. मी नाही म्हणत बरं का, मी माझी तारीफ कधीच तोंडाने नाही करीत नाही नसते, कमेंट येत नाही. सगळे करतात तर येते मला कमेंट येते. बघू ना किती निकू येतात. तुझा आवाज लय भारी आहे, निकू तू छान डान्स करती, अरे असं बापरे. मला कमेंट येतात. करा बरं का कमेंट, आपण म्हणलं तुम्हाला. बघतो मी, नाही येत रे. येतात येतात, तुम्हाला काय माहिती, का? करतील ते लगेच. मी बघत नाही का? काय नाही, चला. हे बघ मराठी असते, विचारू यांना. नाही नाही, हा नाही बघ order विचार. आहे. बोल ना, नाही बोलायचं order असतं, काय नाही. थांब ना, बोल ना. ऐकू तर द्या त्यांची. काय जास्त गेला बोलते नको ते. नको, डायरेक्ट नको असं बोला. इनिकुला लाजोळे आता विचारलं असतं तिला ना, कुठले तुम्ही, मराठी का? आणि ते म्हणले आम्हाला व्हिडिओ मध्ये यायचंच नाही, मग काय करायचं? हो हो. हे कसं डिल्ल डिल्ल वाटतंय. भूतावणी दिसते तू. काय काय? भूतावणी दिसते, भूतावणी. हा का? हो. तुम्ही लय भारी दिसू राहिले जस काय. हा नाही तर मला नाव ठेवू राहिले सगळे. कमेंट मध्ये करा बरं का, लय भारी दिसते म्हणून. लय भारी म्हणले मी. चल अजून लई पॉइंट बघायचे पुढं, चल लवकर. चला चला चला. तर पुढच्या व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा, खूपच मजा येणार आहे. लय भारी म्हणले बरं का तुम्हाला. तीनदा मला म्हणायला नका लावू, पुढची व्हिडिओ लगेच बघायची. कळलं का? धमकी देते काय तू? नाही हो, धमकी नाही देत, प्रेमाने सांगते मी, माझं बोलणंच असेल. नगरी भाषाच आपली तशी आहे ना. हा.